बालमित्र नमस्ते सर्वांना. जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिषजी एरेकर साहेब व जिल्हा परिषद अहिल्यानगरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय भास्करजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला मिशन आरंभ 2025 या स्तुती उपक्रमांतर्गत इयत्ता 5वी अर्थात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव वर्गाचे आयोजन माहे जून पासून ऑनलाईन तासिकेद्वारे सुरू करण्यात येत आहे. हा कार्यक्रम रोटेशन पद्धतीने पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तालुक्यानुसार सुरू करण्यात आलेला आहे. या मिशन आरंभ 2025 या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे स्पर्धा परीक्षा अर्थात इयत्ता 5वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा मुख्य परीक्षा या परीक्षांना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोणतीही भीती न राहता कोणताही न्यूनगंड न राहता विद्यार्थ्यांना जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये चांगल्या प्रकारे स्थान मिळावे या उपक्रमाचा मुख्य हेतू व उद्देश आहे. यासाठी या वर्गाचे दररोज नियमितपणे आयोजन केले जाते. आज इयत्ता 5वी अर्थात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती वर्गासाठी इंग्रजी या विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी तालुका जामखेड या उपक्रमशील शाळेतील उपक्रमशील शिक्षक आदरणीय केशव वसंत हराळे सर आपल्याला इंग्रजी या विषयातील घटकाचे मार्गदर्शन करणार आहेत. तरी आदरणीय हराळे सरांना विनंती करतो की आपण आपल्या तासिकेला या बाल मित्रांना मार्गदर्शन करावे ही विनंती. Good morning, all of you. My name is Keshav Vasant Harare, sir. I'm from JDP Primary School, Padari. My unit is creative thinking, the main unit, and the subunit is advertisement, motto, messages, and solving puzzles with given clues, also riddles. So I'm going to teach you these subunits. The first subunit is advertisement. You all know the advertisement and previous period, the advertisement explanation, the whole explanation is given to you. So I'm not wasting your time. I'm going to practice you the practice question paper. So many questions we have given here. So first of all, advertisement. Our students are from rural area, so I'm to talk to you in Marathi also. पहा तर ऍडव्हर्टाइजमेंट आता आपण म्हणतो पहा की हे जाहिरातीचं युग आहे. तुम्ही जर चौकामध्ये जर बघितलं तर वेगवेगळे बॅनर लागलेले असतात. म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपला टीव्ही घ्या, टीव्ही लावला की आपल्याला जाहिरात दिसते. त्यानंतर मोबाईलवर तिथं ऍडव्हर्टाइजमेंट आहे. तर हे ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे आपलं जे सबयुनिट मधलं फर्स्ट पार्ट आहे ऍडव्हर्टाइजमेंट.
तर ऍडव्हर्टाइजमेंट ही का त्या ठिकाणी आपल्याला करावी लागते? वेगवेगळ्या कंपन्या ज्या असतात त्या कंपन्या सुद्धा अशा प्रकारच्या ऍडव्हर्टाइजमेंट त्यांच्या वस्तूची विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी हे ऍडव्हर्टाइजमेंट करत असतात. आणि फक्त मग ऍडव्हर्टाइजमेंट फक्त कंपनीच करते का किंवा एखादी संस्थाच करते का? तर तसं नाहीये पहा. तर ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी म्हणजे लोकांचं त्या वस्तूकडे लक्ष आकर्षित करण्यासाठी माहिती देणारं हे माहितीपत्र असतं, जाहिरात असते. तर मग जाहिरात या ठिकाणी कधी कधी दिली जाते पहा. तर आपल्याला जर एखादी जुनी गाडी किंवा घरातील जुनं सामान जरी फर्निचर विकायचं असेल तर आपण जाहिरात देतो पहा, आहे की नाही? त्यानंतर एखादी व्यक्ती जरी हरवली तरी आपण त्या ठिकाणी जाहिरात देतो. त्यानंतर घर खरेदी करणे, घर विकणे यासाठी सुद्धा आपण जाहिरात देतो. नोकरीची सुद्धा आपण जाहिरात पाहतो पहा. तर नोकरी जाहिरात म्हणजे काय? तर त्या ठिकाणी आपण वर्तमानपत्रामध्ये बघतो की कामगार पाहिजे. मग तो कामगार त्या ठिकाणी त्याची क्वालिफिकेशन किंवा सगळं त्या ठिकाणी हे घेतलं जातं. तर अशा प्रकारे जाहिरात करून म्हणजे आपल्याला त्या वस्तूची काय केली जाते, म्हणजे थोडक्यात ती वस्तू किती आकर्षक आहे यासाठी ते कंपन्या जाहिरात करत असतात. तर या ठिकाणी आपण आता जास्त वेळ वाया न दवडता, कारण मागच्या तासांमध्ये याच्या भरपूर माहिती दिली गेलेली आहे. तर आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी प्रश्नांना सुरुवात करूया आणि जेणेकरून आपला सराव त्या ठिकाणी जास्त होईल. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट पहा की ज्या वेळेस आपण सराव करत असतो, सराव करताना मुलं काय करतात, घरी अभ्यास करत असतात किंवा शाळेमध्ये सराव होतो, त्यावेळेस त्या ठिकाणी जे प्रश्न ते वाचत असतात त्या प्रश्नाच्या खाली लगेच मराठीमध्ये भाषांतर दिलेलं असतं आणि त्यामुळं त्यांना ते प्रश्न समजतात. तर प्रत्यक्षात परीक्षेमध्ये तसं नसतं पहा. तर प्रत्यक्षात परीक्षेमध्ये जे 25 प्रश्न असतात त्या 25 प्रश्नामध्ये प्रत्यक्षात काय केलेलं असतं की तिथं फक्त इंग्रजी वाक्यरचना दिलेली असते आणि मग अशा वेळेस मुलगा थोडासा गोंधळल्यासारखं होतो, कारण त्याची व्हॉकॅब्युलरी जर चांगली नसेल तर अनेक प्रश्नांमध्ये तो त्या ठिकाणी अडकू शकतो. तर त्यासाठी मुलांनी, आता ही मुलं तर तशी नाहीयेत, कारण ही जी मुलं आहेत ही खूप हुशार मुलं आहेत आणि ज्या अर्थी त्यांनी 200 पुढे मार्क पाडलेले आहेत त्या अर्थी त्यांनी चांगल्या प्रकारे सराव त्या ठिकाणी केलेला आहे. तर अशाच मुलांना अजून आपल्याला जास्त त्यांच्यामध्ये त्यांची गुणवत्ता विकसित करण्यासाठी ह्या पाठांचं आयोजन केलेलं आहे, पिरियडचं आयोजन केलेलं आहे. तर पहा, तर या ठिकाणी आपण पहिला ऍडव्हर्टाइजमेंट मधील पहिला प्रश्न घेऊया. आता पहा, ऍडव्हर्टाइजमेंटला या ठिकाणी वेटेज या पूर्ण सब युनिटला या ठिकाणी 12% वेटेज आहे. म्हणजे जवळजवळ 3 प्रश्न या ठिकाणी या पाठावर आपलं या सब युनिट मध्ये येऊ शकतात. तर प्रत्यक्षात आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करूया, कारण हा जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे. कारण स्कॉलरशिपचं मूळ गाभाचे जेवढी प्रॅक्टिस तेवढं त्या ठिकाणी तुम्हाला यश जास्त मिळणार. म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये तसंच आहे, जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढा सराव, म्हणजे सराव जेवढा होणार तेवढं आपल्याला यश मिळतं. तर पहा, ऍडव्हर्टाईज मधील आता जाहिरात दिलेली असते. आता पहा, मी तुम्हाला सांगितलं की जाहिराती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. तर ही जी जाहिरात आहे तर यामध्ये आपण ज्यावेळेस परीक्षेला जातो आणि ही प्रश्न हमखास आपल्याला मार्क देणारे असतात, भरपूर मार्क. वी गेट सो मच मार्क्स इन दिस क्वेश्चन्स. सो फर्स्ट ऑफ ऑल यू रीड
the questions carefully. What is the question? Read the advertisement carefully and choose the correct option. म्हणजे काय आता पहा, रीड द ऍडव्हर्टाइजमेंट. आता मी तुम्हाला इथं अर्थ सांगतोय, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी लगेच लक्षात घ्यायचंय की आपल्याला आता तुम्हाला सगळं कळतंय की जाहिरात वाचा, कशी वाचा, पण ती काळजीपूर्वक वाचा. अँड चूज द करेक्ट ऑप्शन, योग्य पर्याय निवडा. पण आता जाहिरात वाचत असताना या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की ज्या पद्धतीने आपण नवोदयमध्ये ज्यावेळेस आपल्याला बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात, त्यामध्ये सगळ्या आकृत्या असतात, पण त्या आकृत्या असताना आपण त्या आकृतीचं जर बारकाईने निरीक्षण केलं नाही तर आपले मार्क त्या ठिकाणी जाण्याची शक्यता असते. तर त्यासाठी त्याचप्रमाणे जाहिरात सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे. जाहिरातीचा कानाकोपरा आपण पाहायचा आहे की पहिलं काय पाहायचंय, तर जाहिरातीचं हिडिंग. त्यानंतर त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये ऑफर काय दिलेली आहे ती एक आपण पाहिली पाहिजे. त्यानंतर जे जाहिरातीचं ड्युरेशन म्हणजे कालावधी, तो काला म्हणजे जाहिरात कधी दिलेली आणि हे सर्व पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं स्वरूप त्या ठिकाणी लक्षात येतं. तर पहा इथं हिडिंग काय दिलेली, बिग सेल, बिग सेल, बिग सेल. आता बिग सेल म्हणजे काय की या ठिकाणी की दुकान जे आहे म्हणजे या ठिकाणी चित्रावरून आपल्याला लक्षात येतं की ही जी जाहिरात आहे ती कपड्याची जाहिरात आहे, हे की नाही. त्यानंतर खाली दिले ऑफर. ऑफर मध्ये काय पाहता, बाय 2 युनिफॉर्म गेट 1 स्कूल बॅग. बाय 2 युनिफॉर्म गेट 1 स्कूल बॅग, ₹200 पर थिंग. आता या ठिकाणी इथं आता हा क्रिटिकल थोडा पुढे प्रश्न याच्यामध्ये येणार आहे, त्यामुळं जाहिरात मात्र नीट बघून घ्यायची आपण. तर आपण जाहिरात एकदा म्हणजे या ठिकाणी प्रश्न आपण दोनदा वाचले पाहिजे. पहा, प्रश्न हा दोनदा वाचला पाहिजे, काळजीपूर्वक वाचला पाहिजे, की जेणेकरून मग आपल्याला पुढे प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस आपण रंगवणार आहे त्यावेळेस मात्र कसलीही चूक होता कामा नाही. तर पहा आता या ठिकाणी जाहिरात बघितली सर्वांनी, तर आता पुढे पहा. जाहिरातीवर पहिला प्रश्न, व्हॉट इज द स्पेशल ऑफर. व्हॉट इज द स्पेशल ऑफर म्हणजे या ठिकाणी स्पेशल ऑफर काय आहे. तर आता आपण या ठिकाणी ऑप्शन वाचूया अल्टरनेटिव्ह. तर ठीक आहे, एक मिनिट, दिसते सर्वांना आता. हा हा व्हॉट इज द स्पेशल ऑफर. ऑफर मध्ये काय आता पहा, फर्स्ट ऑप्शन बाय 1 युनिफॉर्म गेट 1 स्कूल बॅग. त्यानंतर बाय 1 स्कूल बॅग गेट 1 युनिफॉर्म. थर्ड वन बाय 2 युनिफॉर्म गेट 1 स्कूल बॅग. अँड 4 बाय 2 गेट 2. तर या ठिकाणी जर आपण जाहिरात नीट वाचलेली असेल, पुन्हा परत आपण जाहिरातीकडे जाऊया. हा, तर या ठिकाणी काय ऑफर आहे, बाय 2 युनिफॉर्म गेट 1 स्कूल बॅग. म्हणजे थोडक्यात आपण जो पॅसेज जो असतो, जसा पॅसेज आपल्या समोर असतो आणि त्याचं उत्तर लिहिणं सुद्धा तेवढंच सोपं असतं, त्याच पद्धतीने जाहिरातीचं आहे. जाहिरात जर आपण नीट वाचलेली असेल तर आपल्याला उत्तर लगेच लक्षात येतं. पहा, बाय 2 युनिफॉर्म गेट 1 स्कूल बॅग म्हणजे 2 गणवेशावर 1 स्कूल बॅग त्या ठिकाणी काय फ्री भेटणार आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर काय येणार आहे. आता बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी लक्षात आलं असेल पहा, की या ठिकाणी आपला ऑप्शन तयार आहे. तर ऑप्शन नंबर हा ऑप्शन नंबर 3 हे आपल्या त्या ठिकाणी उत्तर आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. हा पहा, या ठिकाणी प्रश्न वाचूया आपण. काय प्रश्न आहे, व्हॉट इज द प्राइस ऑफ स्कूल बॅग. व्हॉट इज द प्राइस ऑफ, सेकंड क्वेश्चन राहिला बरं का, एक मिनिट.
हा, ठीक आहे. सेकंड क्वेश्चन पहा सुरुवातीला. हा, सेकंड क्वेश्चन आहे, इफ रेखा विल बाय टू युनिफॉर्म देन व्हॉट विल बी द बिल. म्हणजे इफ म्हणजे जर रेखा विल बाय टू युनिफॉर्म, जर रेखाने दोन युनिफॉर्म घेतले, देन व्हॉट विल बी द बिल, मग त्या ठिकाणी बिल काय होईल किंवा बिल त्या ठिकाणी काय असेल. तर या ठिकाणी ऑप्शन दिले पहा. 200 फर्स्ट ऑप्शन, सेकंड 600, थर्ड ऑप्शन 400 अँड फोर्थ ऑप्शन 100. तर या ठिकाणी इथं परत आपल्याला जाहिरात नीट पाहणं गरजेचं आहे, कारण आपण गडबडीमध्ये घाई गडबडीमध्ये उत्तर आपण लिहून टाकतो आणि या ठिकाणी आता आपण या ठिकाणी परत जाहिरात पाहणं गरजेचं आहे. हा, पहा इथं या ठिकाणी जाहिरात का पाहणं गरजेचं आहे. पहा जाहिरातीमध्ये काय दिलंय, ऑफर बाय टू युनिफॉर्म आणि गेट वन स्कूल बॅग, म्हणजे दोन गणवेशावर एक स्कूल बॅग फ्री आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, हा, तर सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी इथं पर्थिंग या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. पर्थिंग हा शब्द महत्वाचा लक्षात आहे, की प्रत्येक वस्तू 200 रुपयाला आहे. किती आहे, प्रत्येक वस्तू 200 रुपयाला आहे. आणि जर तुम्ही एक युनिफॉर्म घेतला तर 200 रुपये, आणि जर दोन युनिफॉर्म घेतले तर त्याचे 400 रुपये होणार आहे. लक्षात येत आहे. पर्थिंग, मुलं इथंच चुका चुका करतात. दे मेड अ मिस्टेक. सो दिस वॉच केअरफुली द ऍडव्हर्टाइजमेंट, की 200 रुपयाला प्रत्येक वस्तू आहे. म्हणजे बाय टू युनिफॉर्म म्हणजे एक युनिफॉर्म घेतला तर 200 रुपये, जर दोन युनिफॉर्म घेतले तर त्या ठिकाणी आपल्याला 400 रुपये द्यावं लागणार आहे, आणि 400 रुपयावर एक स्कूल बॅग फ्री येणार आहे. समजते सर्वांना. ठीक आहे, प्रश्नाकडे जाऊया आपण. हा, तर पाहता मग, इफ रेखा विल बाय टू युनिफॉर्म देन व्हॉट विल बी द बिल, मग बिल काय असेल, याचं उत्तर काय येणार आहे. आता सर्वांच्या लक्षात आलं असेल पहा, आहे का नाही. तर काय उत्तर येणार आहे, 200 येईल, 600 येईल, 400 येईल, तर 100 येईल. तर दोन युनिफॉर्म, पर युनिफॉर्म किती आहे, 200 रुपये. आणि मग दोन युनिफॉर्मचे किती होणार आहे या ठिकाणी. तर क्वेश्चन नंबर द ऑप्शन, द करेक्ट ऑप्शन इज, द करेक्ट ऑप्शन इज was 3. Third option is correct. Okay, next. पहा, थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द प्राइस ऑफ स्कूल बॅग, म्हणजे त्या स्कूल बॅगची किंमत किती आहे. स्कूल बॅगची किंमत किती आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या. तर स्कूल बॅग ही काय आहे, जाहिरात पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल, स्कूल बॅग फ्री आहे. त्यामुळे या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन नो प्राइस, सॉरी, फर्स्ट ऑप्शन नो प्राइस, सेकंड ऑप्शन second option 200, third option 400, and fourth option 600. The right answer is no price. या ठिकाणी बरोबर. आता पुढची जाहिरात या ठिकाणी पाहूया आपण. पहा, दुसरी जाहिरात या ठिकाणी. जाहिरात मोठी करतो मी थोडीशी. हा, दिसतंय सर्वांना. ओके,
First, read the question carefully. What is the question? Read the following advertisement. जाहिरात वाचा and choose the correct answer. योग्य उत्तर निवडा. काय जाहिरात पाहता त्या ठिकाणी? गायडन्स, वेल गायडन्स, बेस्ट गायडन्स. गायडन्स, वेल गायडन्स, बेस्ट गायडन्स, नेहास ट्युशन. आता ट्युशन फॉर 1 to 7th standard. What is the offer? Join the class and get half dozen notebooks. Join the class and get the half dozen notebooks. The offer period 15th June to 21st June. हा कालावधी त्या ठिकाणी दिलेला आहे. ऑफर दिलेली आहे. काय ऑफर आहे? आता या ठिकाणी जाहिरात त्या ठिकाणी लक्षात घ्या. अगोदर जाहिरात काय आहे? तर गायडन्स म्हणजे काय? मार्गदर्शन. वेल गायडन्स, चांगलं गायडन्स, बेस्ट गायडन्स ही हिडिंग आहे. बेस्ट गायडन्स म्हणजे सर्वात छान असं गायडन्स आमच्याकडे मिळेल असं त्यांचं सांगणं आहे. मग काय आता ही जाहिरात कशाची? नेहाच ट्युशन म्हणजे या ठिकाणी नेहाचं या ठिकाणी शिकवणी वर्ग आहे. त्या शिकवणी वर्गाचं नाव आहे नेहाज ट्युशन. पण कितवीच्या वर्गासाठी आहे ट्युशन? आहे फॉर 1st to 7th स्टँडर्ड. पहिलीपासून 7वी इयत्तेपर्यंत असणाऱ्या सर्व मुलांसाठी हे ट्युशन आहे. ऑफर काय? आता या ठिकाणी जर ट्युशन लावली तर ऑफर मिळणार आहे आपल्याला. ऑफर काय? जॉईन द क्लास. जॉईन द क्लास म्हणजे वर्गाला जर तुम्ही जॉईन झाले त्या शिकवणी वर्गाला तर काय मिळणार आहे तुम्हाला? म्हणजे 1st स्टँडर्डचा जरी जॉईन झाला किंवा 6th स्टँडर्डचा जरी झाला तर त्याला ही ऑफर मिळणार आहे. गेट द हाफ डझन नोटबुक्स. त्याला त्या ठिकाणी अर्धा डझन काय मिळणार आहे? वह्या मिळणार आहे. पण वह्या आता हाफ डझन म्हणजे किती वह्या या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं परत. हाफ डझन म्हणजे 6 वह्या. ठीक आहे, ओके. ऑफर पिरियड 15 जून टू 21st जून. जाहिरात पाहिली सर्वांनी. या ठिकाणी आता आपण प्रश्न पाहूया. हा पहा प्रश्न. काय प्रश्न? ऍडव्हर्टाईज इज गिवन फॉर द. ऍडव्हर्टाईज कोणासाठी दिलेली आहे? तर फर्स्ट काय? फर्स्ट ऑप्शन स्टुडंट्स. सेकंड ऑप्शन 1st to 7th स्टँडर्ड. थर्ड ऑप्शन टीचर आणि फोर्थ ऑप्शन ऑल स्टुडंट्स. आता या ठिकाणी मुलांची आपले पहा जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपण लगेच लक्षात येतं की मुलं गडबडीत स्टुडंट्स लगेच लिहून टाकतात आणि आपला मार्क त्या ठिकाणी कमी होतो. तर अजिबात घाई गडबड त्या ठिकाणी करायची नाही. हेस्ट मेक्स वेस्ट म्हणजे घाई चुकांची काय घाई घाईमुळे चुका होतात. तर ते घाई कधीच करायची नाही. या ठिकाणी या मुलांनी संयमी असणं, पेशन्स इज इम्पॉर्टंट. तर 1st to 7th स्टँडर्ड हेच उत्तर दिलेले आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे बरोबर आहे. आता या ठिकाणी गडबडीत होऊ शकते की मुलं ऑल स्टुडंट्स एखाद्या कधी कधी लिहू शकतात. परंतु ऑल स्टुडंट्स म्हणजे कोणते येणार आता? कारण आपल्या 1st to 7th स्टँडर्ड आहे. परंतु मुलं गडबडीत 1 किंवा 4 पर्यायाकडे जाऊ शकतात. तर अशा वेळेस म्हणजे गडबड केली तर गडबड नाही केली तर आपण सेकंड ऑप्शनला येणार आहे. तर ठीक आहे, ऑल स्टुडंट म्हणल्यानंतर आपल्याला काय होतंय? ओके. हा सेकंड क्वेश्चन. हा ऑफर गेट्स फॉर हाऊ मेनी डेज. आता ही ऑफर आपल्याला किती दिवसासाठी मिळणार आहे? तर ऑफर आपण काय वाचलेलं आहे पहा. परत आपण जाहिरात पाहिजे एकदा काय गरज नाही. ठीक आहे, पहा ऑफर इथं ऑफर दिलेली 15 जून टू 21st जून म्हणजे ऑफर किती दिवसाची? आता या ठिकाणी ही जी ऑफर आहे ऑफर मुलं काय करतात गडबडीत की इथं काय करतात ते ऍडिशन करतात. 15 आणि 6 21 म्हणजे 6 दिवस. तर अशा वेळेस गडबड न करता थोडस बोटा मोबाईल सुद्धा त्यांनी हे केला पाहिजे. किंवा आपल्याला तर माहिती आहे गणितामध्ये आपण काय करतो, जर ऍडिशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये कालावधीमध्ये 1 मिळवतो आपण, है का नाही? तर या ठिकाणी काय करायचंय त्या 6 मध्ये आपण 1 मिळवायचं म्हणजे थोडक्यात 15 16 सॉरी 15 16 17 18 19 20 अँड 21 म्हणजे इथं दिवस हाऊ मेनी
डेज, तर दिवस होतात 7 दिवस. आता पहा आपण प्रश्नाकडे जाऊ परत. हा, द फर्स्ट ऑप्शन 6. हा, फर्स्ट ऑप्शन 6, सेकंड ऑप्शन 5, थर्ड ऑप्शन 7 आणि फोर्थ ऑप्शन 8. तर उत्तर काय येणार आहे आता पहा. जर आपण गडबडीत काउंटिंग जर व्यवस्थित केली नाही तर आपण उत्तर 1 लिहू शकतो गडबडीमध्ये. म्हणजे जो हातचा आपला हमखास मिळणारा जो मार्क आहे तो त्या ठिकाणी कमी होणार आहे. आणि नंतर मग ज्यावेळेस आपण एक्झाम सेंटर मधून बाहेर येतो त्यावेळेस मग आपल्याला थोडस गिल्टी फील होतं. तर त्यासाठी जो आपण जी मेहनत घेतलेली त्या मेहनतीवर आपल्याला पाणी फिरलं नाही पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. यानंतर हा, आता पहा त्या जाहिरातीमधलाच हा प्रश्न. हा, जाहिरातीमधलाच हा प्रश्न. काय प्रश्न आहे पहा. इफ सुनील विल जॉईन द ट्युशन विच ऑफर ही विल गेट. म्हणजे जर सुनीलने तो ट्युशन जॉईन केलं तर त्याला कोणती ऑफर मिळेल? तर पहा, फर्स्ट ऑप्शन, ही विल गेट 6 notebooks. He will get some notebooks. Third, he will get dozen notebooks. And fourth, he will get some books. तर पर्याय नीट पाहिजे. त्याचे पहा, he will get 6 notebooks. म्हणजे ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. आता बाकीचे आन्सर कसे होतात पहा. ही विल गेट डझन नोटबुक्स. तर डझन नोटबुक्स म्हणले तर 12 वया होणार आहे. सम नोटबुक्स त्या ठिकाणी लक्ष देत नाहीये. आणि ही विल गेट सम बुक्स, आता बुक्सचा तर काही संबंधच नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे. यानंतर हा, पुढची एक जाहिरात पाहू आता. एक आता म्हणजे कारण जाहिरातीचे प्रकार जे आहेत वेगवेगळे त्यासाठी आपण हा सराव करतोय. ठीक आहे. हा, तर जाहिरात काय पाहता. रीड द ऍडव्हर्टाइजमेंट. जाहिरात वाचा. रीड द ऍडव्हर्टाइजमेंट केअरफुली अँड फिल करेक्ट आन्सर इन द ब्लँक. ओके. तर काय जाहिरात पाहता. MGVBC चंद्रपूर वॉन्टेड पोस्ट इंग्लिश टीचर क्वालिफिकेशन BA BEd अप्लाय बिफोर 10th March 2016 सेक्रेटरी. या ठिकाणी जाहिरात तुमच्या लक्षात आली असेल. जाहिरात कोणती, आता ही काही कपड्याची नाहीये किंवा दुसरी कोणती जाहिरात नाही, तर ही आहे सेवा. त्या ठिकाणी म्हणजे त्या ही जी संस्था आहे MGVBC, त्या संस्थेला, ही संस्था कुठली? चंद्रपूरची. आणि त्यांना जी गोष्ट हवी आहे म्हणजे आता त्या ठिकाणी त्यांना एक शिक्षक हवे आहेत. तर ते ती पोस्ट आहे त्यांची इंग्लिश टीचर. आता इंग्लिश टीचर जरी असेल तरी त्यांचं क्वालिफिकेशन त्यांना हवंय BA BEd. आणि जे जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी अप्लाय कुठपर्यंत करायचा आहे ड्युरेशन कालावधी? अप्लाय बिफोर 10th March 2016. 10 मार्च 2016च्या अगोदर त्यांनी काय करायचंय त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचंय. आणि मग आणि जाहिरात देणार कोणी? तर सेक्रेटरी. ओके. तर जाहिरात पाहून घेतली सर्वांनी. ठीक आहे. आता आपण ह्याच्यावर प्रश्न घेऊ. ओके. हा, व्हॉट इज द ऑफर. सॉरी, प्रश्न हे झाला. हे दुसरं झालं. हा, यस.
द ऍडव्हर्टाइजमेंट इज गिवन फॉर द पोस्ट. जाहिरात कोणत्या पोस्ट दिलेली? फर्स्ट क्लर्क, सेकंड प्यून, थर्ड टीचर आणि फोर्थ प्रिन्सिपल. यू नो द आन्सर इज ऑप्शन नंबर 3. Okay, next question. आता पहा, द लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन जे करायचे तुम्हाला तर त्याची लास्ट डेट काय आहे? फर्स्ट ऑप्शन 10th April 2016, सेकंड ऑप्शन 10th March 2016, थर्ड ऑप्शन 10th March 2017 आणि फोर्थ ऑप्शन 10th January 2017. या ठिकाणी काय उत्तर येणार आहे आपलं? पहा, तर अप्लाय कुठपर्यंत करायचं आपल्याला? तर या ठिकाणी उत्तर आपलं आहे 10th March 2016. ओके, नेक्स्ट. आता यानंतर हा हा ठीक आहे. यानंतर आपण आता घटक करायला पहा. घटकाला म्हणजे आपण अजून जाहिराती पाहू शकतो, परंतु घटक त्या ठिकाणी कव्हर होणार नाहीत, म्हणून आपण आता पुढचा घटक घेऊया. ठीक आहे. हा, पुढचा घटक आहे आपला मोटो. आता पहा, मोटो घटकावातल्या ठिकाणी प्रश्न काय येतो पहा, की बऱ्याच मुलांना मोठोच कळत नाही कधी कधी. तर मोटो आपल्याला त्या ठिकाणी भरपूर त्याचा जसं मोटो म्हणजे काय पहा, तर मोटो म्हणजे असं एक बोधवाक्य किंवा घोषणा किंवा त्याला आपण स्लोगन म्हणू शकतो. स्लोगन अँड प्रोवर्ब म्हणी सुद्धा त्याच्यामध्ये येतात मोटो मध्ये. तर मोटो म्हणजे काय, की थोडक्यात एखादी आपण गोष्ट सांगितल्यानंतर ज्यावेळेस आपण गोष्टीचा शेवट करतो आणि त्याचा बोध काय आला त्या गोष्टीमधून, तर ती जे युनिव्हर्सल ट्रूथ असतं ते त्या ठिकाणी म्हणजेच मोटो. तर मोटोचे आपण थोडक्यात या ठिकाणी आपल्याला मोटो कोणकोणते सांगता येतील या ठिकाणी पहा. आपण दररोजच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे मोटोज प्रोव्हर्ब त्या ठिकाणी वापरत असतो. तर पहा, आपल्या परिचयाचे मोटोज कोणते पाहता. आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की मोटो हे शक्यतो आपल्याला पर्यावरणावर एन्व्हायरमेंटल मोटोज येतात. पाहता, सेव्ह वॉटर, सेव्ह प्लॅन किंवा इच वन प्लांट वन, प्रोटेक्ट द एनिमल्स, प्रोटेक्ट द प्लांट्स किंवा नो वॉटर नो लाईफ, सेव्ह अर्थ, सेव्ह युअर सेल्फ किंवा वर्क मध्ये काय ना, युनियन इज स्ट्रेंथ म्हणजे एकी हेच बळ किंवा टिट फॉर टॅट जशाच तसं. ओल्ड इज गोल्ड काय म्हणतो, ओल्ड इज गोल्ड म्हणजे जुनं ते सोनं. किंवा टाइम इज मनी म्हणजे वेळ हा मौल्यवान आहे. अँड हेस्ट मेक्स वेस्ट म्हणजे अतिघाई चुकांची आई. थोडक्यात फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे काय, हाजीर तो वजीर. त्यानंतर वर्ड इज इनफ फॉर द वाईज, वर्ड इज इनफ फॉर द वाईज म्हणजे काय, शहाण्याला शब्दाचा मार. त्यानंतर माईट इज राईट, माईट इज राईट म्हणजे काय, तर बळी तो कानपिळी. त्यानंतर वॉल्स हॅव इयर्स, जसे आपण मराठीमध्ये म्हणी केलेले असतात तसेच इंग्रजीमध्ये थोड्याशा म्हणीचा आपण सराव करणं गरजेचं आहे. वॉल्स हॅव इयर्स म्हणजे काय, भिंतीला पण कान असतात. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हणजे अनुभव हा सर्वोत्तम असा गुरु असतो पहा. तर अशा प्रकारचे मोटो आपल्याला परीक्षेला येतात.
तर याचा संग्रह आपल्याकडे भरपूर असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण प्रश्न वाचतो त्यावेळेस त्याचा मोठोच कळत नाही. तो मोठो त्या ठिकाणी म्हणजे तो आपण पहा बुद्धिमत्तेच्या प्रश्नामध्ये जसं भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता आहे, तर की त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण ऑप्शन निवडतो तर ते सर्वोत्तम पर्याय जो असतो तो आपण त्या ठिकाणी निवडतो. तसेच मोटोच्या बाबतीत आहे. तर मोटो या ठिकाणी ठीक आहे, याचे प्रश्न आपण लगेच घेऊया. पहा पहा दिसतंय सर्वांना. हा, कम्प्लीट द मोटो. आता पहा बऱ्याच वेळेला ही मोटो जे आहेत एखाद्या जाहिरात देऊन त्याच्यावर सुद्धा सॉरी एखादी पॅसेज देऊन त्या पॅसेजवर सुद्धा मोटो विचारला जातो. किंवा एखादा संदेश देऊन संदेश नाही म्हणता यायचं, पण ते मोठं असे आता कॉम्प्लिकेटेड म्हणजे जसे गणितामध्ये 4-5 क्रिया असणारे प्रश्न असतात तसं ह्याच्यामध्ये मिक्स प्रश्न त्या ठिकाणी देतात आणि मुलं त्या ठिकाणी गडबडतात. तर आता आता हा सिंपल क्वेश्चन आहे. आता कम्प्लीट द मोटो म्हणजे बोधवाक्य त्या ठिकाणी पूर्ण करा. काय आता पहा, डॅश डॅश आर आवर फ्रेंड्स, डोंट कट देम. म्हणजे वा आता मुलं झटपट उत्तर काय लिहितात की पुस्तके आपले मित्र असतात. ऑप्शन काय येतात, बुक्स, बर्ड्स, अॅनिमल्स अँड ट्रीज. तर गडबडीमध्ये मुलं बुक्स लिहून मोकळे होतात, परंतु पुढचं वाक्य त्या ठिकाणी वाचत नाहीत. तर पूर्ण वाक्य म्हणजे थोडक्यात या ठिकाणी पूर्ण वाक्य सगळं ज्या ठिकाणी आपला संदर्भ दिलेला आहे तो पूर्ण वाचणं गरजेचं आहे. कारण शेवटी आहे नाही असतं ती त्या ठिकाणी आपण मुलं चूक म्हणजे पाहत नाहीत आणि मग प्रश्न चुकतात. त्यासाठी पूर्ण प्रश्न वाचणं गरजेचं आहे आणि अंडरलाईन सुद्धा करणं गरजेचं. काय सांगितलंय याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. पहा तर पहा, दॅट डॅश आवर फ्रेंड्स डोंट कट देम. तर मग आता पहा तिथं बुक्स टाकून बघा, बुक्स आर आवर फ्रेंड्स. बरोबर आहे. आता पुस्तके आपले मित्र असतात, परंतु डोंट कट देम त्यांना तोडू नका, कापू नका, हे पण बरोबर आहे. त्यानंतर बर्ड्स आर आवर फ्रेंड्स, पक्षी आपले मित्र असतात, डोंट कट देम त्यांना तोडू नका किंवा कापू नका. अॅनिमल्स आर आवर फ्रेंड्स, प्राणी आपले मित्र असतात, डोंट कट देम त्यांना कापू नका, हे पण तोडू नका. परंतु शेवटचं जे ऑप्शन आहे ते पाहता, ट्रीज आर आवर फ्रेंड्स डोंट कट देम, म्हणजे झाडे आपले मित्र असतात, डोंट कट देम. तर या ठिकाणी बेस्ट ऑप्शन काय, तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 ही मोठं या ठिकाणी क्लिअर आहे. पहा नेक्स्ट म्हणजे बेस्ट ऑप्शन मध्ये लक्षात घ्या. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा काय दिले आता, कम्प्लीट द फॉलोइंग मोटोज. खालचे मोटो या ठिकाणी जो मोटो दिलेला आहे तो त्या ठिकाणी म्हणजे बोध वाक्य आहे ते त्या ठिकाणी पूर्ण करायचं. सीइंग इज डॅश डॅश, फ्राईंग, टॉकिंग, बिलिव्हिंग अँड इन्व्हेन्शन. आता या ठिकाणी हा तर फर्स्ट ऑप्शन फ्राईंग. फ्राईंग म्हणजे आता सगळ्यात आता पहा आपल्याकडं वॉकॅब्युलरी त्या ठिकाणी भरपूर असणं गरजेचं आहे. तर फ्राईंग म्हणजे तळणे, टॉकिंग म्हणजे बोलणे, बिलिव्हिंग म्हणजे विश्वास आणि इन्व्हेन्शन म्हणजे संशोधन किंवा शोध लावणं. तर मग या ठिकाणी सीइंग इज बिलिव्हिंग, उत्तर ऑप्शन नंबर काय येणार आहे आपलं, सीइंग इज बिलिव्हिंग म्हणजे काय, स्वतःच्या डोळ्यावर आपला विश्वास असला पाहिजे, हा मोठो आहे. तर त्यामुळं बरेच मुलं या ठिकाणी थोडस गडबडू शकतात, परंतु जर आपल्याला मोठं त्या ठिकाणी भरपूर आपल्याकडे संग्रह असेल तर आपण याचं उत्तर आपण बरोबर लिहू शकतो. तर सीइंग इज हा ओके, सीइंग इज बिलिव्हिंग. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा पुढचा मोठो दिलाय, मॅनी हँड्स मेक. त्या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन लाईट वर्क, मोर वर्क, फिनिश वर्क अँड मॅनी थिंग्स. तर काय ऑप्शन येणार आहे आपला आता, तर मॅनी हँड्स मेक म्हणजे जर थोडक्यात याचा अर्थ लक्षात घ्या की मॅनी हँड्स मेक म्हणजे की सर्वांनी एकत्र मिळून काम केलं तर ते काम काय होतं, सोपं होतं. म्हणजेच एकी हेच बळ असं सुद्धा याचा अर्थ होतो. तर मॅनी हँड्स मेक
लाईटवर, म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी किती येणार आहे? 1. हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा. थिंक डॅश बिफोर यू ऍक्ट. ऑप्शन थ्राइस, सेकंड ट्वाइस, थर्ड वन्स आणि फोर्थ लास्ट. या ठिकाणी पहा, तर थिंक थ्राइस, थ्राइस म्हणजे काय? 3दा, ट्वाइस म्हणजे 2दा, वन्स म्हणजे 1दा, लास्ट म्हणजे शेवटचा. तर या ठिकाणी ही मोठं आपल्याला त्या ठिकाणी काय लक्षात आलं पाहिजे? थिंक ट्वाइस म्हणजे बिफोर यू ऍक्ट, म्हणजे कोणतीही कृती करण्यापूर्वी आपण 2दा विचार करावा, असे हा मोठो आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. डॅश इन सेव्हिंग अँड स्पेंडिंग. सेव्हिंग अँड स्पेंडिंग, सेव्हिंग म्हणजे काय? बचत करणे, आणि स्पेंडिंग म्हणजे काय? खर्च करणे. डॅश डॅश इन सेव्हिंग अँड स्पेंडिंग. ऑप्शन बी अर्न मनी, 2 बी स्टुपिड, थर्ड बी वाईज आणि फोर्थ बी यूज. तर या ठिकाणी ऑप्शन जर बघितले तर ऑप्शन सुद्धा आपल्याला कट करता आले पाहिजे. पहा, डॅश डॅश इन सेव्हिंग अँड स्पेंडिंग म्हणजे खर्च करताना आपण काय केलं पाहिजे? थोडक्यात म्हणजे थोडक्यात आपण जमा खर्च करताना आपण तो जपून केला पाहिजे. त्या बाबतीत आपण थोडस हे जागरूक असलं पाहिजे. तर बी अर्न मनी हा ऑप्शन त्या ठिकाणी येत नाहीये, हे का नाही? म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी कट होतोय. बी स्टुपिड, मूर्ख, तर म्हणजे मूर्ख व्हा असं तर होऊ शकत नाही. आणि बी यूज, आता बीच्या पुढे यूज येऊ शकत नाही. सॉरी, हा होऊ शकतो. तर बी यूज म्हणजे काय? वापर करते व्हा. त्या ठिकाणी हा ऑप्शन बी कट होतोय. तर बी वाईज, द करेक्ट ऑप्शन बी वाईज इन सेव्हिंग अँड स्पेंडिंग म्हणजे आपण खर्च करताना तो जपून केला पाहिजे, असा अर्थ या ठिकाणी होते. या ठिकाणी नेक्स्ट, हा पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी सिम्बॉल दिलेलं आहे, चित्र दिलेलं आहे, आणि चित्र त्या ठिकाणी काय सांगतंय तर ते आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. की आता जर आपण मराठीत थोडंसं हे केलं तर काय आपण म्हणतो त्याला? पहा, तर इथं आपल्याला एक तळ दिसतंय आणि ते त्या ठिकाणी पाण्याचे थेंब पडतायत. म्हणजेच आपण मराठीत या काय म्हणतो? थेंबे थेंबे तळे साचे. तर या ठिकाणी या अर्थाचा मोठं कोणता आहे? पाहता, रेन इज गेन, सेकंड वन रेन वॉटर इज युजफुल, थर्ड वन रेन मेक्स ग्रीन फील्ड, आणि फोर्थ ऑप्शन लिटल ड्रॉप्स मेक अन ओशन. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर काय येणार आहे आपला? पहा, पुढचा आपण पर्याय घेऊया. म्हणजे याचं राईट उत्तर काय येणार आहे आता? पहा, तर याचा जो मोठो आहे थेंबे थेंबे तळे साचे, तर याचं काय ना? लिटल ड्रॉप्स मेक अन ओशन. तर हे आपल्याला मोठं माहित पाहिजे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन. हा बघा, हा काय क्वेश्चन आहे? कम्प्लीट द फॉलोइंग मोटो. पुढचा मोटो या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. डॅश डॅश अँड ग्रीन इज आवर परफेक्ट ड्रीम. ड्रीम. ऑप्शन ब्ल्यू, सीन, क्लीन, फोर्थ प्लॅन. काय येणार आहे ऑप्शन आपला? पहा, तर इथं मोठो काय येणार आहे? डॅश डॅश. आता ब्ल्यू तर बसू शकत नाही. ब्ल्यू अँड ग्रीन इज आवर परफेक्ट ड्रीम. सीन अँड ग्रीन इज आवर परफेक्ट ड्रीम, नॉट क्लीन. क्लीन अँड ग्रीन इज आवर परफेक्ट ड्रीम म्हणजे काय? थोडक्यात स्वच्छ आणि सुंदर पर्यावरणासाठी हे आपलं स्वप्न असलं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन. हा, रीड द फॉलोइंग मोटो. मोटो वाचा. रिगार्डिंग द ट्री प्लांटेशन प्रोग्राम म्हणजे वृक्षारोपणाचा हा कार्यक्रमाला अनुसरून हा मोटो आहे. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट इट. तर मग काय आता? हा तर सगळ्यांना माहिती आहे. पहा, इच वन प्लांट वन म्हणजे प्रत्येक मूल एक झाड. इच वन प्लांट वन म्हणजे प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे. ठीक आहे,
म्हणजे याचं उत्तर काय येणार? इच वन प्लांट वन. सेकंड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट. आता पहा, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द प्रॉपर मोटो. आता पहा, इथं जे चित्र दिले, ते चित्र या ठिकाणी लायब्ररीचे दिसते आपल्याला. सी द लायब्ररी पिक्चर. ऑप्शन पाहूया आपण. सी द ऑप्शन हिअर. वी लव्ह बुक्स. सेकंड, प्रोटेक्ट ऑल एनिमल्स. हेल्थ इज वेल्थ अँड प्रोटेक्ट ऑल प्लांट्स. आता हे सगळे मोठोच आहेत पहा, हे सर्व मोठे आहेत. परंतु जर चित्र पाहिलं तर या ठिकाणी सेकंड ऑप्शन आपलं सॉरी फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. सेकंड. हा, आता इथं थोडासा हा फसवा प्रश्न टाकतात हे. या ठिकाणी पहा, आता काय दिसतंय. लुक ऍट द मोटो लायब्ररी अँड सर्कल द करेक्ट ऑप्शन. द नेम ऑफ द बुक इन द ब्लॉक इज डॅश डॅश. तर इथं काय दिले पहा, लायब्ररी नाव टाकलेले. बुक्स आर आवर फ्रेंड्स. पुस्तके आपले मित्र असतात. आणि खाली इथं एक दे हॅव गिवन द बुक्स पिक्चर अँड द नेम ऑफ द बुक इज ग्राम गीता. तर मग प्रश्न काय येतात, नेम ऑफ द बुक इन द ब्लॉक इज. आता इथं मोठं दिलंय, मुलं त्या ठिकाणी मोठकडे आकर्षित होतात आणि ते पुस्तक विचारलंय पुस्तकाचं नाव. त्या पुस्तकाचं नाव काय येते पहा, द नेम ऑफ द बुक इज ग्राम गीता. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी बरोबर आहे. सेकंड क्वेश्चन पहा, व्हॉट इज द फॉलोइंग मोटो रिलेटेड टू. तर जो मोटो दिलाय खाली तो कशाशी संबंधित आहे. द मोटो इज रिलेटेड टू व्हॉट इज द मोटो. लिटरेट इंडिया, स्ट्रॉंग इंडिया. लिटरेट इंडिया म्हणजे काय, साक्षर भारत. स्ट्रॉंग इंडिया, सशक्त भारत. साक्षर भारत, सशक्त भारत. द ऑप्शन हेल्थ, थर्ड सेकंड वेल्थ, थर्ड एज्युकेशन अँड फोर्थ वर्क. या ठिकाणी साक्षर भारत, सशक्त भारत हा जो मोटो आहे तो मोटो कशाशी संबंधित येणार आहे पाहता. हेल्थ, वेल्थ, एज्युकेशन, वर्क. तर या ठिकाणी लिटरेट हा शब्दाचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. हिथं हा याचा अर्थ जर कळला तर हे ऑप्शन बरोबर येणार आहे पहा. लिटरेट म्हणजे साक्षर. साक्षर आहे शब्द कशी संबंधित आहे, एज्युकेशन संबंधित आहे. तर म्हणून ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट. हा, सिलेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स. आता पहा, सिलेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स विच इज नॉट मोटो. की जे मोटो नाहीये ते आपल्याला निवडायचंय. आता ऑप्शन काय आता, हा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1, ट्रूथ ऑलवेज ट्रम्प्स ट्रीम्स सॉरी. अँड सेकंड, कट ट्री मेक लँड फ्री. थर्ड वन, रिस्पेक्ट टू एल्डर्स. अँड फोर्थ वन, नेव्हर टेल लाईज. तर या ठिकाणी विच इज नॉट मोटो म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं की विच इज नॉट मोटो म्हणजे ते मोटो नाहीये. म्हणजे 3 मोठं असणार. पर्याय 3 मध्ये काय असणार आहे, 3 मोठं असणार आहे, 1 मोठं नसणार आहे. तर पहा, ट्रूथ ऑलवेज ट्रम्प्स म्हणजे काय, सत्याचा नेहमी विजय होतो. आणि त्यानंतर कट ट्री मेक लँड फ्री म्हणजे झाडे कापा आणि जमीन मोकळी करा. रिस्पेक्ट टू एल्डर्स, थोरांचा आदर करा. आणि नेव्हर टेल लाईज म्हणजे खोटे बोलू नका. तर हे फर्स्ट, थर्ड अँड फोर्थ इज द मोटो. बट कट ट्री मेक लँड फ्री इज इट नॉट, दॅट इज नॉट मोटो. ओके, तर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. सेकंड. नेक्स्ट. ठीक आहे, मोटो आपण या ठिकाणी मोटोचे प्रश्न पाहिलेले आहेत. यानंतर आपण थोडस यानंतर आपण पुढच्या युनिट कडे जाणार आहे. मेसेज. आता पहा, मेसेजवर या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात. तर मेसेज नेमकं आपण आता पहा, कधी कधी मुलांचं मेसेज आणि मोटो मध्ये गफलत होते. तर मेसेज म्हणजे संदेश. मग आता आपल्याला 5वी इयत्तेला, 5th स्टँडर्ड, दे हॅव गिवन अस सो मेनी पिक्चर्स अँड दे आस्क द मेसेज ऑन दॅट पिक्चर. त्या पिक्चरवर आपल्याला मेसेज विचारतात. परंतु मेसेज
इयत्ता 4थी मध्ये इंग्रजी पुस्तकामध्ये आहे पहा की तो पाठ आहे मेसेजचा, की मेसेजचा मेसेज त्या ठिकाणी त्याची जी पूर्ण इतिहास आहे की मेसेज त्या ठिकाणी म्हणजे जो माणूस लिहू शकतो तो त्या ठिकाणी मेसेज देऊ शकतो. तर मेसेजचा प्रवास त्या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये त्या पाठामध्ये दिलेला आहे की सुरुवातीला आपण मेसेज कसे पाठवायचो. तर मेसेज पाठवण्याच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे मेसेज पाठवताना खूप वर्षापूर्वी काय केलं जायचं की संदेशवाहक असायचा पहा, हे का नाही. तो मेसेंजर, त्याला काय म्हणायचं आपण, मेसेंजर. सेंडर वेगळा आला आणि रिसिव्हर वेगळा आला. तर मेसेज देताना खूप वर्षापूर्वी काय व्हायचं, चालत जायचे किंवा पळत जायचे आणि तो संदेश घेऊन कधी कधी ते हे झालं पायी किंवा पळत जायचे, तो संदेश मेसेंजर घेऊन जायचा. त्यानंतर त्यात बदल झाला. नंतर कधी कधी ती काय व्हायची, घोड्यावर बसून त्या ठिकाणी जो मेसेज घ्यायचा आहे द्यायचा आहे तो ती चिठ्ठी घेऊन ते त्या ठिकाणी प्रवास करायचे. त्यानंतर पुढं शिकव कबूतर म्हणजे कबुतराला शिकवलं जायचं आणि तो संदेश त्या ठिकाणी तो घेऊन जायचा. त्यानंतर म्हणजे असं थोडक्यात हा जो प्रवास आहे संदेशाचा तो आता इतका सोपा झालेला आहे की आता आपण काय वापरायला लागलोय, मोबाईल वापरायला लागलोय, इंटरनेट वापरतोय, ईमेल वापरतोय. त्यामुळे क्षणार्धात तो मेसेज काय होतो, पास ऑन होतो म्हणजे दुसऱ्याला दिला जातो. तर मेसेज म्हणजे मेसेजचे 3 प्रकार आहे, रिटर्न, ओरल आणि रेकॉर्डेड. तर आता आपण जास्त करून रेकॉर्डेड मेसेज किंवा ओरल मेसेज जास्त देतो, है की नाही. रिटर्नचे आपले म्हणजे व्हॉट्सअपवर आपण देतो पहा, रिटर्न मेसेज पण देतो, ठीक आहे. तर एक मेसेजचं उदाहरण देतो पहा तुम्हाला या ठिकाणी मी, की आता मेसेज हा डायरेक्ट मेसेज पण दिला जातो. आता चिठ्ठी प्रकार थोडासा कमी झालेला आहे, परंतु समजा हा SMS आहे आणि SMS देणारा मी वाचतोय मेसेज, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता मेसेज कधी दिलाय, 10th मार्च 2023. त्याचा टाइम दिलेला असतो 6 PM. सचिन नाव लिहिलेलं आहे. युअर सिस्टर जुही कॉल फ्रॉम पुणे. सी इज अरायव्हिंग ॲट अहिल्यानगर टुमॉरो by Rajdhani Express. Please check the time of arrival of the train and fetch her at the railway station. And here is the Lata. ओके. तर इथं पहा, तर ही जी मेसेज लिहिलेला आहे हा आता कोणी लिहिलं मेसेज, तर आपल्याला दिसतंय की जे इथं नाव आलेले म्हणजे सेंडर आहे लता आणि कोणाला लिहिलाय तो सचिनला. परंतु मेसेज पाठवणारा कोण आहे म्हणजे कामाची गरज कोणाला आहे, तर पहा या ठिकाणी लक्षात घ्या, युअर सिस्टर जुही. आता ही जुही त्या ठिकाणी महत्वाची पहा, आला लक्षात. तर ही जी जुई आहे इथंच आपला प्रश्न चुकतो. तर पहा, युअर सिस्टर जुई कॉल फ्रॉम पुणे, की ही लता काय म्हणते सचिनला की तुझी जी बहीण आहे जुही तिने काय केलंय, पुण्याहून कॉल केला म्हणजे तिला कॉल केला. सी इज अरायव्हिंग ऍट अहिल्यानगर. ती अहिल्यानगरला येत आहे कधी, टुमॉरो म्हणजे उद्या, बाय राजधानी एक्सप्रेस. राजधानी एक्सप्रेसने येत आहे. प्लीज चेक द टाइम ऑफ अरिव्हल ऑफ द ट्रेन. म्हणजे त्या ट्रेनचा तू टाइम चेक कर कधी येणार आहे. आणि फेच हर म्हणजे तिला घेऊन ये. फेच हर, आता ब्रिंग म्हणजे आणि फेच हर म्हणजे तिला घेऊन यायचं. फेच हर ऍट द रेल्वे स्टेशन, तिला घेऊन ये. आता हा जो मेसेज आहे हा मेसेज म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे, याच्या अगोदर लता आणि जुई यांच्यामध्ये चर्चा झालेली की समजा लता आणि सचिन एका ऑफिसमध्ये काम करतायत आणि त्या ऑफिसमध्ये काम करत असताना या ठिकाणी सचिन काय झालाय, सचिन लंचला किंवा कुठं बाहेर गेलेला आहे आणि बाहेर गेल्यानंतर त्या ऑफिसमध्ये फोन येतो आणि हे कम्युनिकेशन यांच्यामध्ये होतंय लता आणि जुई मध्ये. मग त्या ठिकाणी सचिन नसल्यामुळे लता त्या ठिकाणी तो कॉल रिसिव्ह करते आणि कॉल रिसिव्ह केल्यानंतर लता ही जुईशी बोलते. म्हणजे जुई सांगते लताला की मी मी बहीण आहे याची आणि मी उद्या येणार आहे, त्याला प्लीज ते सर्व सांग.
आणि मला घेऊन यायला सांग. आणि मग ज्यावेळेस सचिन परत येतो त्यावेळेस लता त्याला काय करते, या जुईविषयी सांगते. तर लक्षात आलं सर्वांच्या. तर अशा पद्धतीने मेसेज, डायरेक्ट मेसेज दोघांमध्ये सुद्धा कम्युनिकेशन असतं, परंतु या अशा पद्धतीच्या मेसेजमुळे आपली थोडीशी चूक होऊ शकते. तर आता या ठिकाणी पहिला प्रश्न आपण मी दिलाय, हु इज द सेंडर ऑफ द मेसेज. सेंडर कोण आहे आता पहा, सेंडर कोण आहे, मेसेज पाठवणारा कोण आहे. तर पहा मेसेज पाठवणार कोण आहे, तो कोण आहे, जुई आहे का नाही. हु इज द सेंडर ऑफ द मेसेज. आता पहा सेंड म्हणजे मेसेज पाठवणार कोण आहे, तर इथं सेंडर म्हणजे लता आहे का नाही, बरोबर आहे. आणि हु इज द रिसिव्हर ऑफ द मेसेज, मेसेज रिसिव्ह करणार कोण आहे, तर कोण आहे, सचिन आहे, बरोबर आहे. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं असेल. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण आता. हा, तर पहा जास्त पाचवी त्याचा विचार करता मेसेजच्या बाबतीत जास्त ट्रिकी क्वेश्चन जास्त टाकत नाहीत, परंतु मिक्सिंग क्वेश्चन असतात. आता पहा, ऑब्झर्व द पिक्चर, चित्र पहा, अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट. म्हणजे इथे या ठिकाणी विच इज द मेसेज हॅज गिवन ऑन दिस पिक्चर. तर पिक्चरवर आधारित कोणता मेसेज दिलेला आहे. तर या ठिकाणी वॉच द पिक्चर केअरफुली, चित्र काळजीपूर्वक पाहायचंय आणि मग त्या ठिकाणी मेसेज. आता या ठिकाणी पर्सन दिसतोय आपल्याला आणि सम चिल्ड्रन आर हिअर, आणि तो माणूस काय करतोय, झाड तोडण्याचा प्रयत्न करतोय, तर ते मुलं त्या ठिकाणी अडवत आहेत, ठीक आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, आपण सेव्ह ट्री सेव्ह अर्थ या पद्धतीचा मोठा असतो. पण इथं पहा, इथं ऑप्शन काय दिले, कट द ट्रीज, सेव्ह वॉटर, सेव्ह ट्रीज, यूज ऍक्स टू कट द ट्री. तर इथं कोणता ऑप्शन बरोबर येणार आहे, तर सेव्ह ट्रीज आहे का नाही, म्हणजे झाडे वाचवा. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. नेक्स्ट, त्यानंतर चित्र कशाचे पाहता, बॅग दिसते आपल्याला, सी द बॅग हिअर, अँड द ऑप्शन डू नॉट यूज बॅग, गो टू मार्केट, अवॉइड प्लॅस्टिक बॅग्स, अँड डू नॉट यूज कॉटन बॅग. मग इथं ऑप्शन नंबर काय येणार आहे, अवॉइड प्लॅस्टिक बॅग इज द राईट मेसेज. ओके, नेक्स्ट. हा, विच ऑफ द फॉलोइंग मेसेज इज नॉट रिलेटेड टू हेल्थ. कोणता मेसेज हा आरोग्याशी संबंधित नाही. अ साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, हेल्थ इज वेल्थ, eat a regular times, and fourth, we have two eyes but we see one picture. तर इथं आपल्याला काय दिसते, तिथं हे 3 मेसेज बरोबर आहे. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, हे का नाही, म्हणजे स्वस्थ शरीरात स्वस्त मन त्या ठिकाणी वास करतं. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती. इट ऍट रेग्युलर टाइम्स, वेळेवर जेवण आपण केलं पाहिजे. आणि इथं वी हॅव टू आईज बट वी सी वन पिक्चर. तर या ठिकाणी हा मेसेज जो आहे तो हेल्थशी रिलेटेड नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. नेक्स्ट. हा, विच ऑफ द फॉलोइंग मेसेज इज रिलेटेड टू ट्राय बट डोंट क्राय. की दिलेला जो मेसेज आहे ट्राय बट डोंट क्राय, याच्याशी संबंधित कोणता मेसेज खाली आहे पहा. फॉल 7 टाइम्स, स्टँड अप 8. Second one, a stitch in time saves 9. And third one, no pain, no gain. And fourth one, a work is worship. ट्राय डोंट ट्राय म्हणजे काय, की प्रयत्न करा पण प्रयत्न करताना रडू नका. तर तसंच मग या ठिकाणी याचा ऑप्शन काय येणार आहे, फॉल 7 टाइम्स, स्टँड अप 8. तर म्हणजे थोडक्यात काय याचा अर्थ होतो, की प्रयत्नांती परमेश्वर, आणि स्टिच इन टाइम सेव्ह 9 म्हणजे वेळेवर घातलेला टाका पुढचे सगळे कष्ट वाचवतो. नो पेन नो गेन म्हणजे कष्टाशिवाय फळ नाही. आणि वर्क इज वर्शिप म्हणजे काम हीच काय, पूजा आहे. तर इथं ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. त्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन दॅट गिव्हज अ मेसेज. आता कोणता ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला मेसेज देतोय पहा. टेस्ट मेक्स वेस्ट, कीप क्वाईट, थर्ड अॅनिमल इज युजफुल, आणि फोर्थ डू स्टडी इन द हाऊस. तर इथं पहा
मेसेज राईट मेसेज इज टेस्ट मेक्स वेस्ट, म्हणजे घाई चुकायची आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 इज करेक्ट. नेक्स्ट यानंतर आता जे काही प्रश्न राहिलेत, आता उद्या माझा पण तास आहे अजून, तर जे राहिलेले टॉपिक आहेत म्हणजे रिडल्स आणि पझल्स अँड रिडल्स, सॉल्विंग द पझल्स अँड रिडल्स, याचे क्वेश्चन प्रॅक्टिस सुद्धा आपण घेऊ आणि ती घेतल्यानंतरच आपण उद्याचा जो नवीन टॉपिक आहे तो घेऊया. तर मी माझ्या पद्धतीने जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्वांनी म्हणजे म्हणजे आता तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवतच असताल पहा, तर हा सराव सातत्याने चालू ठेवायचा आहे आणि याचा म्हणजे परिपाक नक्कीच आपल्याला दिसणार आहे. तर या ठिकाणी आजचा पाठ आपण या ठिकाणी थांबूया आणि जे राहिलेले थोडेसे 2 टॉपिकच राहिलेत, पण त्याचा सराव आपण उद्या 10 ते 15 मिनिटात घेणार आहे, नंतर पुढचा टॉपिक घेणार. ओके, थँक्स.